नमस्कार, आज आपण करणार आहोत साबुदाण्याची उपवासाची चकली। तर हा मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे, रात्रभर भिजत ठेवलेला आहे। आपण खिचडीसाठी भिजवतो तसाच, पण जास्त पाणी जरा घालायचं आणि हा साबुदाणा भिजवून घ्यायचा। तर हा 1 किलो साबुदाणा भिजवलेला आहे आणि हे अर्धा किलोपेक्षा जास्त बटाटे घेतले खिसून। तर आपण आता हे बटाटा आपण मळून घ्यायचा हाताने। हा साबुदाणा चांगला भिजला की असं चांगला व्यवस्थित मळता येतो, म्हणून साबुदाणा हा चांगला मौसूद भिजवूनच घ्यायचा, कडक राहता कामा नये। हे थोडा थोडा करून आपण मळून घेऊया। हे बटाटा पण आता मिक्स करूया आपण, आणि मिरची घातलेली आहे। तुम्ही लाल मिरची तुम्हाला आवडत असली तर तुम्ही लाल मिरची घालू शकता। आता हा सगळा साबुदाणा मी असाच मळून घेते। आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं। मी अर्धा किलो बटाटे घेतलेले, तुम्हाला जर बटाटे जास्त घ्यायचे असले तर तुम्ही जास्त बटाटे घेऊ शकता। बटाटे काय आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे, कमी जास्त। आणि आता हे बघा, हे सगळं माझं मळून झालेलं आहे। आता आपण चकली करून घेऊया। आता हे आपण चकलीच्या साऱ्यामध्ये भरून घेतलेले, सोऱ्यामध्ये हे पण झाकण घेतलेले थाळा, त्याच्यावर आपण चकली करणार आहोत। तुमच्याकडे प्लॅस्टिकचा पेपर असला तर प्लॅस्टिकच्या पेपरवर तुम्ही करू शकता। अशा चकल्या आपण आता सगळ्या करून घेऊया। चकल्या उन्हामध्येच वाळवायच्या, आपण वर्षभर ठेवणार आहोत ना, टिकणाऱ्या। उन्हात वाळवल्यामुळे वर्षभर टिकतात चांगल्या। कडापर्यंत घाल की। अगं ते तुटलं मध्येच, अगं 2-3च घालत्या, संपलंच वाटतंय। चकली आपली तयार झालेली आहे। आता ही उन्हात कडक वाळवायची।